हाय नमस्कार नमस्कार एव्हरीबॉडी. राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा. व्हिडिओ बघायच्या अगोदर एक लाईक करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर कमेंट करत जावा. तर हा बघा ही काळं पाखरू आहे का ना, 2 दिवस शेंगाला गेलं होतं. एका दिवसाच्या शेंगा ही आणि दुसऱ्या दिवसाच्या शेंगा ती. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शेंगा तोडून ह्या बघा एवढ्या शेंगा मी केलेल्या आहेत त्या. आणि शेंगावरनं आली तर का नाही इतकं दुखणं यायचं ना मला. पहिल्या दिवशी गेली दुखणं आलं, पण म्हणलं चल पहिला दिवस आहे म्हणून दुखत असेल म्हणलं माझं. गोळी खाल्ली. दुसऱ्या दिवशी यायचं नव्हतं, पण स्वाती आली. परत स्वाती म्हणली जाऊ आपण जाऊ म्हणलं स्वातीला वाईट वाटन म्हणून परत स्वाती बरोबर गेली. मग तर लयच दुखायला लागलं. मग रात्री गोळी खाल्ली, न जेवण करता झोपून गेली. सकाळी उठायला 7, 7:30, 8 वाजल्या. मग कारभारीनं भात बनवला होता, डाळीचं काय तर कालवण बनवलं होतं. मी तर काय लक्ष दिलं नाही, त्यांना बनवून खाल्लं लेकरांनाही. परत रात्री आम्ही कुणीच नाही खाल्ल्यामुळे सकाळी शिळं पाकती त्यांनाच खाल्लं. मग मी आज गेली होती जीवरला गेल्यावर म्हणलं एक इंजेक्शन घ्यावं. तर कशाचं काय, नकटीच्या लग्नाला 17 एकनं आले बोंबलत महागारे तसेच. तर आता चूल पेटवायची. 2 दिवस झालं मी चुलीकडे बघितलं नाही. आवाज व्हिडिओ चालू हा आणि केवढा मोठा आवाज सोडलाय. हे आमचं तर गायबानं तर काय दिलंयच, गायबानं आहे कसं दाती चकतंय बघा की. व्हिडिओ करायला लागलं का ना मुद्दामून टीव्हीचा आवाज वाढवायचा, घाण बोलायचं, असले कुठं करते ते. आता मोबाईलचा आवाज वाढव. हां, तर तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याकडं कोण आलेलं आहे. तर खूप दिवसानंतर अक्षय आणि अक्षयची बायको आली आहे. हॅलो एव्हरीबॉडी. हां, ती कामाला जात होता, त्याचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून त्याच्या आयडिया बंद होत्या. आता बघ कामाला जातोय म्हणा, पण आयडी चालू करायचं प्लॅनिंग आहे त्याचं. म्हणलं बोलून व्हिडिओ काढायला. हां ये म्हणलं. अवतार वागा तुम्ही. झोपेतून आता आम्ही आल्यावर उठले झोप. हां बरंच नाही काय का, म्हणजे अगोदर बरी होती आणि ती शेंगाला गेल्यामुळं परत ही झालं. म्हणजे कसं कामाची सवय नसते ना, अचानकच आपण कामाला लागल्यावर मग ती जरा कणकणी येतेच. मग तसा प्रकार झाला होता. मग झोपलेलीच होती. मग अक्षयचा फोन आला, मला म्हणलं राधाताई यायला लागलोय. अगोदर होय नाही कारण अगोदर त्याला ये म्हणलं होतं, परत नको कसं म्हणायचं. मग म्हणलं ये, तरी पण म्हणलं माझं दुखतंय म्हणलं, बघ तुझ्या मनाने ये म्हणलं. येतो म्हणल्यावर ये म्हणलं. मग त्याला एनर्जी येते. व्हिडिओ चालू झालं की हा म्हणलं व्हिडिओ करायला चालू केलं ना मग एनर्जी येईल म्हणला. बर म्हणलं. आता इथं येऊन बसली होती ते, मग चहाही केला. आता आमचा चहा पाणी झालाय. तुम्ही प्याला का नाही रे चहा दोघं बी? कुठे गेलं नाही हाय. तर ह्या दोघांना चहा केला. मग तिकडं स्वातीला भाऊजीला त्यांना दिला. लेकरं पिले, मी पण पिले. अजून माझा हातरून हितच आहे. मग म्हणलं चला म्हणलं तुम्हाला सगळ्यांना सांगावं की अक्षानं परत चॅनल चालू केलाय. हाय हेच चॅनल त्याचं चालू केलाय त्यांना. हां रोजच्या रोज बघतेले बनवतेले व्हिडिओ. काय ती बी आमुष्याला बनवला की डायरेक्ट पुनवाला बनवतंय आणि पुनवाला त्याच्यात ध्यान आलं की झालं आमुष्याला याड येतं या. तर याडावर खेळ आहे. त्याला म्हणलं बनवत जा म्हणलं, कसं आहे तेवढंच आपल्याला टाइमपास बी, मनोरंजन आपलं बी होतंय, माणसांचं बी होतंय. लोक म्हणलं किती झटाझट करते ती तुझं चॅनल चांगलं आहे. आता म्हणलं तेव्हा म्हणलं मला तर काय भेटत बी नाही, तरी पण म्हणलं मी माझं रुटीन चालू ठेवलं या. हाय का ना अक्षय? माणसं कुठून येते ते व्हिडिओ करायला. आता बंद करून टाकली माणसं सगळी. काय म्हणला? आम्ही जवळ असून येत नाही. राधाताईकडे म्हणलं कुठून व्हिडिओ काढा येते, आणि आम्ही इथले असून व्हिडिओ काढा येत नाही. काय माझा वाढदिवस, एवढा मोठा वाढदिवस झाला तर अक्षय मला का नाही शुभेच्छा सुद्धा द्यायला आला नाही. कोण? मी? हा वाढदिवस झालेला माझा माहिती आहे का तुला? माहिती आहे की. तुम्ही त्या ब्लॉग बघितलाय तुमचा बघा ना, ते करमाळ्यात ते कसली की साडी भेटली ती घातलेली बघा तुम्ही साडी, बरोबर का? हा कवाच सांगतोय तू? की आत्ताच बर्थडे. हा बघा की तुम्ही ब्लॉग. एकदम खोट. काय
माझा वाढदिवस का नाही पांडुरंग वाघमारेनं केलेली आहे आणि बरोबर आहे ती पण आहे आणि नंतर मग तू शुभेच्छा दिल्या का ती सांग ब्लॉगला बघा की तुम्ही काय ब्लॉगला बनव त्या कमेंट मध्ये शुभेच्छा सुद्धा दिल्या नाही त्या काय नाही त्या. काय शुभेच्छा दिलत्या. हा तर आता त्याला म्हणजे पहिली एक मुलगी होती रिया, आता ती आता दुसरी पण आहे सिया. हा कारण रिया बारकी होती तेव्हा व्हिडिओ बनवत होती, सिया पोटात होती त्या टायमाला त्यांना बंद केलं होतं. आता सिया चांगली मोठी झाली आहे, आता त्यांना परत वाटलं की चला अजून एकदा रुटीन चालू करावं म्हणले, मग करा म्हणलं. मग माझं मार्गदर्शन घ्यायचं, पण ह्यांना येतंय माहिती आहे सगळं यांचे आयडिया ओके आहे, फक्त व्हिडिओ बनवण्या वाचून राहिले. तो नसला तर ही बनवायचं बंद करते. हिनं बनवायला पाहिजे ना. त्याला म्हणलं तू बाहेर कुठे गेला तर बनवायचं, म्हणलं तू कामाला जाताना येताना बनवायचं, पण मध्ये त्याचा ऍक्सिडेंट पण झाला होता त्याच्यामुळं पण बंदच होतं त्याचं. त्यामुळे घरी होतं बसून, आता काय ओके ठणठणीत, त्यामुळे काय विषयच नाही आता. हा तिथून पुढे कंटिन्यू राहतं ब्लॉग, फॅमिली डेली. अरे लोकांची लेकरं किती सपोर्ट करते ती आईबापाला, आणि आईबाप लेकरांच्या जीवावर किती सुधारते ती. आणि आपण एक आहे बघ, आपण निवांत. तुझी पोरगी बोलायला शिकली, तिच्या संग कॉमेडी करायचं, काय पण टाइम भेटला की त्याच्यामधनं काहीतरी युक्ती करायची. काय म्हणते ते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. माणसानं शक्तीचा वापर कमी करावा आणि युक्तीचा जास्तीत जास्त वापर करावा. इकडे थोडं मार्गदर्शन करा की. आता हे कोणी आपल्या फॅमिलीनं युट्यूब फॅमिलीनंच केलं पाहिजे आहे का नाही. बरोबर आहे. तर चला आजपासून अक्षर व्हिडिओ करायला सुरुवात करतोय आणि त्याला सपोर्ट त्याची बायको पण करणार आहे. दिसल काय नुसतं स्वयंपाकाचं किचन मधलंच नाही व्हिडिओ करायचा, जरा किचनच्या बाहेर पण यायचं, थोडंसं घराच्या बाहेर पण यायचं. काढलं पाहिजे ना किचनच्या बाहेर, मला येऊन जाऊन किचनचे व्हिडिओ काढायचे, बाहेरचा व्हिडिओ काढायचे. अरे किचनच्या बघ, किचनचं का नाही काम सगळ्यांकडेच असतं, पण कधीतरी किचनचं टाकायचं लाडनं नवीन वेगळं काय असलं तर. आता आम्ही बघ आमच्या घरात मटण सटण असलं की आम्ही लगेच कॅमेरा चालू, वांग बटाट डाळीचे आमटे असले की आम्ही विचार सुद्धा नाही, तोंडानं वटा 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 करायचं आणि गप्प बसायचं. शॉर्ट व्हिडिओ जास्त द्यायचा. शॉर्ट व्हिडिओपेक्षा का नाही ब्लॉगिंगच करायचं. शॉर्ट व्हिडिओ फक्त इंस्टाग्रामला टाकायचं, ते बी आवड म्हणून. आणि समजा कॉमेडी ही ती जर काय केलं तर मग ते टाकायचं. इकडलं हे इकडे दाखव जरा, इकडलं काय काढलं मित्रांनो. एक 1.5 ते 2 वर्षानंतर इथं आलो असेल मी. इथलं असून बरं का, इथलं बघितलं हे सगळं अवतार, सगळं चेंजच झालं. सगळं चेंज. म्हटलं काय काय झालं म्हणलं सगळे अडचण होत होती, अडचण झाली, झाड मोठे व्हायला लागली, ते अडचण करायला लागलं सगळं, मग त्यामुळं मोकळच करून टाकलं सगळं. ते अडचण सगळं त्यांनी क्लीन करून टाकलं अख्खं पूर्ण. हा पहिलं सारवण हे ते कसलं सुंदर दिसत होतं. आता नाही, आता पाऊस पडला का नाही मगच सगळं ह्याच्यात मुरुम हे टाकायचा, भरून घ्यायचं, पण सगळ्या झाडांना आळी करायची, मग झाडं पण मोठी होत्यात आणि मग मस्त दिसतंय. पुन्हा मग दसऱ्याच्या पुढं पुन्हा अजून सारवाय चालू करायचं. साईडला अशी डिडवणी पण घेतली ना, म्हणजे अनेक भारी दिसेल. हा त्या साईडला अशी अख्खे झाडाच्या कडनं, त्या तार कंपाऊंडच्या कडनं हा इथलेच करायचे. त्या मुरमध्ये येतील की दगड धोंड, मग त्याची वरवंड करायचे. पावसाळा इथलं तर काय पडाकी कंटिन्यू पडाकच राहणार वाटते समोरचा. हा ते आयुष्यभर राहणारच आहे. मित्रांना लय दिवसातून आलो बरं. नाही मला वाटतं तिथं ज्वारी होती ती तोडून गेली. कुठले तिथले तिथे ज्वारी होते का? हा मित्रा बघतोय असं ते असंच दिसतंय. नाही होते तोडून गेली या, त्यामुळे भकाच दिसते. आता इथं पावसाळा सुंदर अजून वाटणार. पुढच्या महिन्यात होईल. काव काव्याला माहिती सांगायची, काव्याचा आहे पण काव्याला माहिती सांगायची. आता तिच्या कवा डोक्यात बसायचं का मी येऊ? बर कोणच्या मॅडमच्या? इथल्या भातवाल्या मॅडमच्या. बर जाऊ बाय बारके. हां बोलवायचं का त्यांना पण?
बर, त्यांचे आधार कार्ड आहेत ना? हां, इथलेच आहे ते. तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. मॅडम आल्या तर मॅडम संग बोलायचं आता मला. लय दिवसांना मॅडम दिसल्या त्या, त्यांच्या संग थोडंसं बोलते आहे का ना, महत्त्वाचं असतं त्यांचं पण.